सन मराठीवरील मी संसार माझा रेखिते या मालिकेत मोठा ट्विस्ट. अनुप्रिया आणि अविनाशच्या आयुष्यात तिची एंट्री. दोघांच्या नात्यात नवं येणार का? मी संसार माझा रेखिते या मालिकेत सध्या इंटरेस्टिंग घडामोडी सुरू आहेत. अनु आणि अविनाश यांच्या आयुष्यातील चढउतारांमुळे प्रेक्षकांना ही मालिका पाहताना खूपच उत्सुकता वाटते. आता मालिकेमध्ये आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे, कारण आता मालिकेत नव्या स्त्रीची एंट्री होणार आहे. नुकताच सन मराठी वाहिनीने मी संसार माझा रेखिते या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय. या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की घरामध्ये पिहूचा वाढदिवस असतो. सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. पिहूच्या वाढदिवसानिमित्त तिचे सर्व मित्रमैत्रिणी घरी आलेले असतात. घरात केक, गिफ्ट्स आणि धमाल मजा मस्ती सुरू असते. सगळेजण एकत्र डान्सही करत असतात. पण त्याच वेळी पिहूचा एक मित्र येतो आणि तिला वाढदिवसाचं विश करून खास गिफ्ट देतो. मात्र ते पाहून अविनाशला प्रचंड राग येतो. तो पिहूच्या हातातील ते गिफ्ट हिसकावून घेतो आणि सगळ्यांसमोरच ते फेकून देतो. अविनाशच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. पिहूलाही त्याचा धक्का बसतो. याच दरम्यान प्रोमो मध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळतंय की अविनाशच्या फोनवर एक कॉल येतो. फोन उचलल्यानंतर समोरून एका महिलेचा आवाज ऐकू येतो. ती महिला पिहूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हॅपी बर्थडे पिहू असं म्हणते. आणि हा आवाज ऐकल्यानंतर अविनाशच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र बदलतात. त्यामुळे आता ही महिला नेमकी कोण आहे असा प्रश्न निर्माण झालाय. आता ही महिला अविनाशची जुनी मैत्रीण आहे का? तिचा अविनाशच्या भूतकाळाशी काही संबंध आहे का? की ती मुद्दाम अविनाश आणि अनुप्रिया यांच्या संसारात लुडबुड करण्यासाठी आली आहे? तिच्या येण्यामुळे अनुप्रिया आणि अविनाश यांच्या नात्यात आता दुरावा येणार का? असे प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात आहेत. त्यामुळे तिच्या एंट्रीमुळे अनुप्रिया आणि अविनाशच्या आयुष्यात नवं वादळ येणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे आता या मालिकेत पुढे आणखीन काय काय ट्विस्ट असणार हे पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला या मालिकेतले ट्विस्ट कसे वाटताय कॉमेंट करून नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.